आपण भारताच्या परंपरेनुसार उपवास करतो, पण गंमत बघा, बटाटा, शेंगदाणे, मिरची हे परदेशातून आलेले पदार्थ उपवासात चालतात आणि आपल्या भारतातीलच वरी मात्र सोमवार किंवा शंकराच्या उपवासाला चालत नाही. असं का बरं? हा प्रश्न मला अनेक वेळा पडला आहे. हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? खरं तर बटाटा, शेंगदाणे, मिरची इतके आपल्या संस्कृतीत मिसळून गेले आहेत की आपल्याला जाणीवच होत नाही की हे भारतातले पदार्थ नाहीतच. पण वरी मात्र आपलीच पीक असून अनेकदा वर्ज्य केली जाते. पण खरी गोष्ट ही आहे, वरी हा एक सुपर फूड आहे. पचायला हलकी, शरीर डिटॉक्स करणारी, शुगर कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणारी वरीची खिचडी, उपमा, घाऱ्या उपवासात सर्वोत्तम पर्याय आहेत. आणि साबुदाणा तो पचायला जड, पित्त वाढवणारा आणि त्यात असंच फक्त साखर आणि स्टार्च. शरीराला फारसा उपयोग नाही, पण पटकन कॅलरीज मिळण्यासाठी शरीराला त्याचा उपयोग होतो. म्हणून उपवासात खरं पौष्टिक काय हे ओळखा. आणि हो, नवरात्रीमध्ये भेंडी का खाल्ली जाते याचं उत्तर मी पुढच्या शॉर्ट्समध्ये सांगणार आहे.